या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू कर्तृत्ववान आहेस, आमच्या राजनंदिनीसारखी. नाही आहे साहेब, मी राजनंदिनी नाही आहे. तुला नसेल जाणवत ग, पण मला ती दिसते तुझ्यात. नाही, तसं नाही. सरांना राजनंदिनीची कुठलीही गोष्ट दिसली तरी ते अस्वस्थ होतात. त्यांना जर हे कळलं तर विक्रांतना तिच्या आठवणीचा त्रास होणारच. त्यांची बायको होती ती, अर्ध्यावर डाव सोडून निघून गेली. मला जे तुझ्यात दिसतं ना, ते त्यांना नाही दिसणार. पण तू या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. तुझ्यामुळे विक्रांत किती आनंदात असतात. त्यांचं वृक्ष आयुष्य बदलून गेलंय तुझ्या येण्यामुळे. हे बघ ईशा, तुला एक देव माणूस भेटलाय. जप त्याला. आणि तू अशी उदास राहू नकोस. टीव्ही बघ, गाणी लाव, सिनेमा बघ. आपलं मन रमव. हिडाबाई, आलेच मी. मन कुठे आणि कसं रंगवू मी आई साहेब? तुम्हाला सगळ्यांना सर देव माणूस वाटतात. मग माझ्याच समोर त्यांचं वेगळं रूप का येत आहे? की मला जे दिसतंय ते खोटं आहे. हे बघ, विचार कर जयदीप. तू एकटाच असा आहेस ज्याला माझं म्हणणं पटतं. मला सांग, मी जर माझी इस्टेट ईशाच्या नावावर केली तर? दॅट्स गुड आहे सर. त्यात विचार काय करायचा आहे? एवढी मोठी गोष्ट विचारपूर्वकच करायला हवी. ती माझी सून आहे, पण तू माझा मुलगा आहेस म्हणून तुला विचारलं. तुझी काही हरकत नाहीये ना? ऑफकोर्स नॉट आहे सर. इनफॅक्ट मला आनंदच होईल. अँड आय ट्रस्ट माय फ्रेंड वहिनी. खूप समजूतदार झालायस तू जयदीप. मला आठवतंय, दादासाहेबांना ही सगळी इस्टेट राजनंदिनीच्या नावावर करायची होती. पण ती खूप वेगळी मुलगी होती. तिला ही सगळी इस्टेट नको होती. तिचा सगळा आनंद आपल्या कुटुंबात होता. आईसाहेब, खूप चांगली होती ना राजनंदिनी? खूप. म्हणून तर माझी मुलगी नसून सुद्धा माझा खूप जीव होता तिच्यावर. खूप लाघवी होती ती. माझी सगळी प्रॉपर्टी जर मी ईशाच्या नावावर करू शकले तर ती राजनंदिनीलाच मिळाली असंच वाटेल मला. म्हणूनच मी महाजन वकिलांशी बोलली. उद्याच मी माझी सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवणार आहे.